आज मी तुम्हाला माझ्या पहिल्या पेट स्कॅनची स्टोरी शेअर करणार आहे. जे माझी मित्रमैत्रिणी सध्या कॅन्सरच्या प्रवासामधून जात आहेत ते माझ्याशी नक्कीच रिलेट करू शकणार. मी थोडीशी क्लॉस्ट्रोफोबिक आहे, म्हणजे मला अरुंद जागेमध्ये जाताना खूप भीती वाटते. मे 2024मध्ये मला जेव्हा ओरियन कॅन्सर डिटेक्ट झाला, ऑन्कोलॉजिस्टनी मला पेट स्कॅन करण्यासाठी सांगितलं. ज्यांना पेट स्कॅनबद्दल माहिती नाही त्यांना मी थोडक्यात सांगते. पेट सिटी म्हणजे पॉझिट्रॉन इमिशन टोमोग्राफी. याच्यामध्ये पेशंटला आय व्हीद्वारे एक इंजेक्शन दिलं जातं. ते असतं रेडिओ ॲक्टिव्ह इंजेक्शन. थोडक्यात एक ग्लुकोजच असतं. आपल्या शरीरामधले जे कॅन्सर सेल्स असतात त्यांचं ग्लुकोज अपटेक म्हणजे ग्लुकोज घेण्याचं प्रमाण जास्त वाढलेलं असतं. त्यामुळं जेव्हा हे इंजेक्शन आतमधले दिलं जातं, कॅन्सर सेल्स हे रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स ॲब्सॉर्ब करतात. जेव्हा त्यांची स्थिती होते तेव्हा ते ग्लो होतात. त्यावरून असं समजलं जातं की हे कॅन्सर सेल्स असू शकतात. याला आपण पेट सिटी स्कॅन असं म्हणतो. तर याची मशीन एक MRI सदृशच असते. मशीनचं एक सिलेंड्रिकल पोकळी असते आणि त्यामध्ये पेशंटला झोपावं लागतं आणि साधारण 15 ते 20 मिनिटामध्ये त्याचा पेट सिटी स्कॅन होतो. चला आता माझ्या स्टोरीकडे परत वळूया. जेव्हा मला पेट स्कॅन सांगण्यात आलं तेव्हा माझी भीतीने खूप गाळण उडाली. कारण मागच्या काही वर्षामध्ये मला जेव्हा MRI सांगितला होता, MRI स्कॅन करताना मला त्या मशीनमधून 2दा बाहेर काढण्यात आलं होतं. मी एवढी पॅनिक झाले होते. हो, मी डॉक्टर असून सुद्धा पॅनिक झाले होते. ह्या पेट स्कॅनवरून माझे कॅन्सरचे स्टेजेस ठरले असते आणि त्यावरूनच माझी पूर्ण ट्रीटमेंट डिपेंड होती. पेट सिटी स्कॅनची अपॉइंटमेंट घेतली गेली. मला ओव्हरनाईट उपाशी ठेवलं गेलं. आम्ही सकाळी 9 वाजता हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. तिथे गेल्यानंतर मला कपडे चेंज करायला सांगितले. तिथल्या सिस्टरनी माझे सगळे रिपोर्ट्स पाहिले आणि मला IV कॅन्युला घातला. यामधून काही इंजेक्शन देण्यात आले. त्याच्यानंतर मला आयसोलेशन्स म्हणजे सेपरेट रूममध्ये बसवण्यात आलं इतर पेशंटसोबत आणि खूप भरपूर पाणी प्यायला सांगितलं. मी माझ्या पेट स्कॅनची वाट बघत होते की माझा नंबर कधी येईल. मी मनातून खूप घाबरली होते. जेव्हा माझा नंबर आला मी पेट स्कॅन रूममध्ये गेले. तिथं मला स्ट्रेचरवर झोपवण्यात आलं. पेट स्कॅनची मशीन व्यवस्थित चालावी म्हणून तिथं AC असतो, तो फुल ऑन असतो, म्हणजे खूप थंडी असते त्या रूममध्ये. मी थंडीसाठी काहीतरी पांघरायला मागितलं. त्यांनी मला एक ब्लँकेट दिलं. ते ब्लँकेट पण मी पांघरलं. आणि पेट स्कॅन करताना अजून एक असतं की तुम्हाला हलायचं नसतं. म्हणजे 20 ते 25 मिनटं तुम्हाला एकाच पोझिशनमध्ये राहायचं असतं. हात असं डोक्याच्या पाठीमागे वगैरे घ्यायला सांगतात. असं थोड्याशा ऑड पोझिशनमध्ये आपल्याला झोपावं लागतं. मी त्या मशीनमध्ये गेले. माझं हृदयाची गती खूप वाढली होती. म्हणजे मलाच माझ्या हृदयाची गती कानामध्ये ऐकू येत होती, धाड 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 अशी. आणि मी आधीच पॅनिक झाले होते. माझे हातपाय थंडगार पडले होते. त्यामुळे मला खूप थंडी वाजत होती. मी लिटरली अशी शिवर करत होते की पेट स्कॅन करणं तर गरजेचंच आहे आणि मी जर हल्ले माझा स्कॅन खराब येईल, माझा डायग्नोसिस व्यवस्थित होणार नाही, हे पण एक माझ्यावर प्रेशर दडपण होतं. आणि हे पण एक दडपण होतं की मी क्लॉस्ट्रोफोबिक आहे. म्हणजे दोन्हीकडून माझं स्ट्रगल चालू होतं आणि त्यात वरून थंडी पण खूप वाजत होती. 15 ते 20 मिनटं त्या मशीनमध्ये झोपणं माझ्यासाठी एक खूप मोठं दिव्य झालं. न्यूक्लिअर मेडिसिनचे डॉक्टर होते. त्यांनी मला कॉन्ट्रास्टसाठी परत एक इंजेक्शन दिलं. ते इंजेक्शन असं होतं की ते माझ्या ब्लडमधून जसं जायला लागलं तसं माझ्या बॉडीमध्ये एकदम वॉर्म वाटायला लागलं मला. म्हणजे माझ्या पूर्ण बॉडीमधून असं वाटायलं की एकदम उष्णता बाहेर पडतीये. स्कॅन संपला. मी उठले, बाहेर आले. तेव्हासुद्धा स्टील मी असं डिझी फील करत होते, अनस्टेबल फील करत होते. त्यांनी थोडा वेळ मला तिथं वेट करायला सांगितला आणि मग मी चेंज करून घरी आले. मी इतकी पॅनिक झाले होते आणि माझं BP नक्कीच त्यावेळेस वाढलेलं असणार आहे. त्यामुळं मला खूप डोकं दुखत होतं, मला मळमळ होत होती. मग मी जेवले आणि डोक्याला गच्च बांधलं आणि असं ठरवलं की मी आता थोड्या वेळ शांत झोपी जाते. पहिला जो पेट स्कॅन होता अशा पद्धतीने त्याचा माझा प्रवास झाला. किमो सुरू झाले आणि 3 किमोनंतर मला जेव्हा माझ्या ऑन्को फिजिशियनने परत पेट स्कॅनचा सल्ला दिला
त्यावेळेस मी ठरवलं की मी ह्या अनुभवामधून परत जाणार नाही. आणि मी त्याच्यासाठी काय केलं, कुठल्या ट्रिक वापरल्या ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि ज्यांना कुणाला इन्व्हेस्टिगेशन्स करताना, एखाद्या मशीनमध्ये जात असताना भीती वाटते, त्यांनी नेमकं काय करावं ह्यासाठी मी काही टिप्स देणार आहे. माझ्या व्ह्युअर्सना अशी विनंती करते की तुम्ही माझा हा सेकंड व्हिडिओ नक्की पहा. मी एक कॉमन व्यक्तीला जेव्हा त्याची कॅन्सरची जर्नी चालू होते तेव्हा काय काय अडचणी येऊ शकतात, कुठल्या कुठल्या फेजेसला त्या तोंड द्यावं लागतं, त्या फेजेस कधी कधी सांगता येतात, सांगता पण येत नाही. त्या कॅन्सर पेशंटच्या मनामध्ये, शरीरामध्ये खूप द्वंद्व चाललेले असतात, खूप इमोशन्स असतात आणि त्या सगळ्या इमोशन्स त्यांना हँडल करता यावेत म्हणून मी हे व्हिडिओ बनवत आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर पोहोचलात, तो माझा जो उद्देश आहे की प्रत्येक कॅन्सर पेशंटनी स्ट्रॉंग माइंडसेट घेऊन कॅन्सरशी फाईट करावं आणि कॅन्सरला हरवावं. आणि ह्या माझ्या उद्देशासाठी तुम्ही माझ्यासोबत सहभागी व्हा. तुम्हाला काही प्रश्न असतील, तुम्हाला काही अडचणी असतील, त्या माझ्यासोबत नक्की शेअर करा. मी त्याच्यावर व्हिडिओ बनवत जाईन. जे माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले आहेत त्यांनी माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळं माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. मित्रमैत्रिणींनो, तोपर्यंत नेहमीसाठी स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद.